अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला आज मोहिनी एकादशी आहे, तर आज एकादशीच्या दिवशी आपल्या पितरांसाठी कोणती सेवा करायची, कोणताही खर्च नाही. आपले माहेरचे पित्र असेल, सासरचे पित्र असेल, कोणी अपघाती वारला असेल, सुसाईड, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग पितरांसाठी एकादशीच्या दिवशी कोणती सेवा करायची. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, जो व्यक्ती एकादशीचा उपवास करतो तो अतिपुण्यवान व्यक्ती असतो. महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. आज मोहिनी एकादशी, मोहिनी. आजच्या दिवशी ज्या व्यक्तीने उपवास केला, उपवास करणं म्हणजे काय, फक्त फराळ करणं नाही. आजच्या दिवशी भगवान विष्णूंचं जास्तीत जास्त नामस्मरण करायला पाहिजे. आज व्यंकटेश स्तोत्र असेल, श्रीसुक्त असेल, पुरुषसुक्त असेल, परत आपल्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती असेल त्याला अभिषेक करावा. मग आज पितरांसाठी कोणती सेवा करायची. आज पितरांसाठी सगळ्यात पहिले आपण पितरांचं संक्षिप्त भागवत, कोणाकडे जर मोठं भागवत असेल त्याची अवतरणिका वाचा, काही हरकत नाही. आणि ज्यांच्याकडे संक्षिप्त भागवत 700 श्लोकी असेल, त्याचा व्हिडिओ पण आहे, मी पण टाकेल, तो व्हिडिओ ऐकला तरी चालतो. संक्षिप्त भागवत 700 श्लोकी हे वाचायला पाहिजे. याच्यामध्ये काय, तुम्ही म्हणणार दादा की खूप मोठं भागवत असतं, ते आमच्याकडून वाचणं होईल का. आजच्या धावपळीच्या काळामध्ये सेवा जर तुम्ही थोडी केली त्याचं फळ खूप जास्त भेटतं. म्हणून संक्षिप्त भागवत 700 श्लोकी हे आपण वाचायला पाहिजे. आता एखाद्या महिलेने जर ते वाचलं तर त्यांना माहेरचे पित्र, सासरचे पित्र, त्यांना मुक्ती मिळण्याचं साधन आहे. काहीच नाही. त्याचे नियम काय आहे, जास्त काहीच नियम नाही, त्याचे नियम नाही, काहीच नाही. हे कधी वाचायचं, हे गुरुवार असेल, एकादशी असेल, एकादशीच्या दिवशी अतिपवित्र एकादशी, गुरुवार, सोमवार. मग आता सगळ्यात पहिले मोठं भागवतचा विचार करू. आता तुमच्याकडे कोणत्याही प्रकाशनाचं भागवत असेल, कोणत्याही प्रकाशन भागवत, ते काय करायचं, भागवत ते काय करायचं, भागवताला पहिले त्या पोथीला गंधाक्षर फुलवायचे. आजच्या दिवशी पोथीचं दर्शन घ्या, भागवत पोथी डोक्यावर घ्या आपल्या, आणि नंतर पोथीचं दर्शन घेऊन पोथीचं दर्शन घ्यायचं. आणि नंतर तुम्हाला भागवतामधला अवतरणिका असेल ती वाचा. आज भागवतमधला एक अध्याय जरी वाचला तर त्याचं फळ अनंतपटीनी. मग संक्षिप्त भागवत 700 श्लोकी हे जर आज वाचलं जर तुम्ही, तर वाचताना काय करायचं, साधे सोपे, त्याला कोणतेही नियम नाही आहे. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावा, बालाजींचा फोटो असेल तो ठेवा, पाठ ठेवा, चौरंग ठेवा, त्याच्यावर पीस ठेवा, आणि त्याच्यावर पीस ठेवून आपण संक्षिप्त भागवत 700 श्लोकी, त्याचा व्हिडिओ पण आहे, मी टाकेल. ऐकलं तरी चालतं, काही हरकत नाही, ऐकलं तरी चालतं, कारण ती पोथी सगळ्यांना भेटेलच असं नाही आहे, ऐकलं तरी चालतं. तर त्या पोथीमध्ये स्कंद पुराण असेल, भागवतामध्ये जे वर्णन आहे ना त्याचा सार आहे, म्हणजे मोठं भागवत आहे ना त्याचा सार 700 श्लोकीमध्ये दिलेला आहे. मग आजच्या दिवशी भगवान विष्णूंचं स्मरण आणि 700 श्लोकी जर संक्षिप्त भागवत जर आपण वाचलं तर आपल्या माहेर आणि सासऱ्यांच्या पितरांना आपल्याला शांती लाभते. साधं आहे, 1 रुपया खर्च नाही त्यासाठी, फक्त सेवा करणं आहे. तुमचा वेळ देणं महत्त्वाचं आहे. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावा, खाली आसन घ्या, धूपदीप लावायचं आणि संक्षिप्त भागवत आपण वाचायचं. त्याच्यासोबत आपण भगवान शंकरांचं असेल त्यांचं पण नामस्मरण घेऊ शकतो, विष्णूंचं नामस्मरण घेऊ शकतो. श्री वत्सम धारयण वक्ष्य मुक्ता माला षडाक्षरम, हा पांडुरंगांच्या हृदयावर हा मंत्र दिलेला आहे. श्री वत्सम धारयण वक्ष्य मुक्ता माला षडाक्षरम. स्क्रीनवर मी नंबर जो मंत्र आहे तो टाकून देईल. त्याची एक माळ जमली ती एक माळ, नाही तर 15 मिनटं जप. आणि संक्षिप्त भागवत वाचायला 45 मिनटं ते 1 घंटा लागतो. हे तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करू शकता, काही हरकत नाही. त्यांचे प्रखर पितृदोष आहे, प्रखर. एकादशीच्या दिवशी जर तुम्ही भागवत वाचलं ना, मोठं भागवत असेल त्याची अवतरणिका वाचा, किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही फक्त भागवत 1 ओळ जरी वाचली ना त्याचं फळ खूप आहे. पण एक ओळ वाचण्यापेक्षा 1 अध्याय वाचा, 2 अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा,
तुम्हाला जेवढे अध्याय वाचता येईल तेवढे वाचायचं. त्याच्यासोबत आज रात्री काय करा, संध्याकाळच्या वेळेस सायंकाळी आपली जेव्हा आपण एंट्री करतो घरामध्ये प्रवेशद्वार असतं, तिथे काय काय असतं, प्रवेशद्वाराच्या तिथं उंबरा असतो आपला, तिथे काय करायचं, एक पंथी घ्या, त्याच्यामध्ये तांदूळ टाका आणि त्याच्यामध्ये कापूर ठेवा. हे संध्याकाळी 6 वाजता करायचं आहे. हे उंबऱ्यावरती ठेवायचं आणि ते कापूर परत खाली तांदूळ तो पेटवायचा, उंबऱ्याच्या बाहेर घ्या किंवा उंबऱ्याच्या बाहेरच ठेवा, काही हरकत नाही आहे. फक्त लहान मुलांपासून थोडं जपा, तो दिवा लावायचा. कापूर आणि तांदूळ. घरामध्ये जे काही अशुद्ध शक्ती असते, घरामध्ये वाईट जी शक्ती असते, घरामध्ये वादविवाद भांडणं हे जे काही असतं ना, कमी होतं. ते लक्षात ठेवा. आज एकादशी आहे, तर आज काय करायचं, आपल्या जवळच्या विहिरीजवळ, विहीर असेल, तलाव असेल, पाणी असेल, काही असेल, तिथे एक दिवा लावा. आपल्या पितरांसाठी दिवा लावा तिथे. हे पौर्णिमेला पण करू शकतो, अमावस्याला पण करू शकतो आणि एकादशीच्या दिवशी पण करू शकतो. आज सगळ्यांनी जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं, विष्णूंचं स्मरण करायला पाहिजे एकादशीच्या दिवशी. अतिपवित्र एकादशी. आज काय करायचं, भगवान विष्णूंचं स्मरण करायचं, व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. व्यंकटेश स्तोत्र मराठी वाचा, संस्कृत वाचा, कोणतेही वाचा. आज आपल्या जवळची गोमाता आहे, गाय असेल, तिला पोळी असेल, चपाती असेल, गाईला द्या. चारा असेल ते आज गाईला द्या. गाईचं आज दर्शन करा, गाईचं पूजन आज करा एकादशीच्या दिवशी. अतिपवित्र. आज ज्या व्यक्तीने उपास केला असेल त्यांनी मौन धारण करायचं. जास्तीत जास्त तुमच्या गुरुमंत्राचा जप करा. श्रीवत्सम धारेण वक्षय मुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचा जप करावा. पांडुरंगाचा जप करा किंवा बालाजी महाराजांचं विष्णूचं स्मरण करा. आज आपल्या देवघरामध्ये तेलाचा दिवा, तुपाचा दिवा लावायचा. घरामध्ये गोमित्र जास्त शिंपडा. जास्त गोमित्र शिंपडायचे घरामध्ये आणि घरामध्ये छानपैकी सेवा करायची. आज महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं. एक मूठ गहू असेल, गहू ओम नमः शिवाय म्हणून गहू महादेवांच्या पिंडीवर एक मूठ गहू आहे ते व्हायचं आपल्या पितरांसाठी. ही अशी साधी आणि सोपी सेवा करावी. हे प्रत्येक एकादशीला आपण जर केलं तर आपल्याला पितरांना जे दोष आहे ते दोष कमी होते. कारण काय, भगवान विष्णूंची जो व्यक्ती सेवा करतो ना त्याला कधीही कमी पडत नाही. लक्षात ठेवा. बघा तुम्ही कधी पण तुमच्या आजूबाजू बघा, जे प्रत्येक वर्षी तिरुपतीला जातात त्यांचं घर बघा, जे बालाजी महाराजांची सेवा करतात त्यांचं घर बघा, जे तिरुपतीची सेवा करतात त्यांचं घर बघा आणि जे रोज व्यंकटेश स्तोत्र सकाळ संध्याकाळ वाचतात त्यांच्याकडे एकदा बघा. त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त असतात. या बालाजी महाराजांमुळं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून सगळ्यांनी व्यंकटेश स्तोत्र आहे ते सकाळ संध्याकाळ कंटिन्यू वाचा. फक्त पैशासाठी वाचू नका. लक्ष्मी ना जिथं भगवान विष्णूंचं स्मरण असतं तिथं लक्ष्मी ना बरोबर येत असते. आता एकदा असंच झालं होतं, भगवान विष्णू आणि लक्ष्मी म्हणत होते की पृथ्वीवर माझं वजन जास्त आहे किंवा पृथ्वीवर मला जास्त मानता. विष्णू म्हटले नाही, कसं काय मला नाही मानता. ते म्हणे हा म्हणे बघा म्हणे मग एक तीर्थयात्रा चालली असते आणि पैसे आहे ते पैसे जण सगळे टाकत असतात. पण काय होतं, पैसे टाकता काय होतं, सगळेजण ते पैसे गोळा करतात. बाकीचे जे असतात ते पैसे गोळा करतात. आता भगवान विष्णूचं स्मरण नाही, सगळेजण पैशासाठी. आता आपण सगळे काय फक्त पैसा पाहिजे, पैसा तो कसा असला तर येऊ द्या फक्त. पण भगवान विष्णू म्हणता की जिथं माझी सेवा होती तिथे तुला यावंच लागेल. ते म्हणे कसं काय. भगवान विष्णू जो प्रेत असतो ना, तो माणूस वारलेला असतो, त्याला जीवनदान देतात. तो माणूस उठतो. तो माणूस उठला की बाकीचे लोक ते पैसा आहे ते सोडून देतात आणि त्या माणसाकडे देतात. म्हणजे असंच असतं आपल्या आयुष्यामध्ये. जर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा जर केली ना, लक्ष्मी सोबत येत असते. लक्षात ठेवा. कधीही बघा तुम्ही, कधीही लक्षात ठेवा. एखादे नवरा बायको असेल, तुम्ही त्या नवऱ्यांची स्तुती करा, त्या बायको प्रसन्न होती. त्या बायकोसमोर जर नवऱ्याला तुम्ही शिव्या द्या, ती बायको तुम्हाला ठेवणारच नाही. किंवा वाईट बोला, काही गोष्टी करा, त्या बायकोंना त्रास होईल. तसंच असतं. कधीही लक्ष्मी जी असते ना, लक्ष्मीपती बालाजी म्हणतं. बालाजीपती लक्ष्मी नाही म्हणत, लक्ष्मीपती बालाजी. म्हणून ज्या स्त्रीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला नवरा असतो.
आपले वडील ते असतात, पण प्रत्येक स्त्रीला आपला महत्त्वाचा नवरा असतो. तसं लक्ष्मी मातेला पण तेच. म्हणून तुम्ही कधीही बघा, तुम्ही कोल्हापूरमध्ये गेलात, तुम्ही माहूरला गेला, तुम्ही तुळजापूरला गेला, तुम्ही कुठेही गेला, तर काय करायचं, तिथं महालक्ष्मी अष्टक आपण म्हणतो. कोल्हापूरला गेल्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणणार, त्याच्यासोबत तुम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणायला पाहिजे. मी म्हटलेलं आहे स्वतः 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा, जेवढं म्हणता येईल तेवढा. कोल्हापूरमध्ये जाऊन जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं ना, तर लक्ष्मी माता प्रसन्न होते. बरोबर आहे ना? बायको समोर तुम्ही नवऱ्याची स्तुती करू लागले तर कोणती स्त्री आहे ती प्रसन्न होणार नाही. म्हणून कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार की कोल्हापूरला गेल्यानंतर आम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणतो, हे म्हणतो. हां, तिची स्तुती तर तुम्ही करा, पण तुम्ही बालाजी महाराजांची स्तुती करा. अजून पण बघा, तुम्ही तिरुपतीला गेल्यानंतर कोल्हापूरचं दर्शन केल्याशिवाय तिरुपतीचं दर्शन पूर्ण होतच नाही. हेच गंमत आहे. म्हणून तुम्ही कधीही कोल्हापूरमध्ये गेलात तर तिथं व्यंकटेश स्तोत्र वाचायचं 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा, जितक्या वेळ तितक्या. आणि तिरुपतीला गेल्यानंतर महालक्ष्मी अष्टक, सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा. देवाला पण तिची स्तुती आवडती. विरुद्ध करायचं. तिरुपतीला गेल्यानंतर महालक्ष्मी अष्टक असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, नवार्णव मंत्र असेल, ते वाचायचं. ते केल्याने काय होतं, त्यांची ती सेवा आहे, ती सेवा तिथं प्रसन्न होते आणि आपली सेवा रुजू केली जाते. तर आज संध्याकाळी जर कोणाला जमलं, प्रत्येकाने व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करावं. 21 वेळा, 51 वेळा व्यंकटेश स्तोत्र जास्त वाचावं. कोणतेही नियम नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.